कायद्याचा धाक राहिलेला नाही असं वडेट्टीवार म्हणाले। पुण्याचा उडता पंजाब झालाय असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। उडता पंजाब म्हणून पुण्याची बदनामी करू नका असं त्यानंतर फडणवीस म्हणाले। पुण्याबद्दल जबाबदार व्यक्तींनी असं बोलणं योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर पुण्यामध्ये ज्या काही घटना घडतायत, जो हिट अँड रनचा प्रकार समोर आला होता, एका पबमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्जचं सेवन करताना दिसलेली होती, त्याचबरोबर गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे आणि पुण्याचा उडता पंजाब सारखा झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केला होता। त्याच्यावरून फडणवीसांनी उत्तर दिलं। खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे। ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय, वाईट अवस्था पुण्याची झाली। एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे, तिथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये, त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही। असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्षमध्ये जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशा केली जात नाही। पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे। तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे। देशभरात त्याची बदनामी होते। उलट नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे। शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।